नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. रंगा पतंगा अमोल गोळे निर्मित आणि प्रसाद नामजोशी लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रंगा पतंगा हे बैल आहेत. जुम्मनचे हे बैल हरवतात आणि त्यानंतर सामाजिक, राजकीय, प्रसारमाध्यम ह्या क्षेत्रामध्ये त्यासह कायदा कसा गडबड गोंधळ उडतो याचा एक उपहासात्मक परंतु वास्तव चित्रण म्हणजे हा चित्रपट आहे. रंगा पतंगा दोनों छपड़ने को मांगता. ऊंची बोल. 4-4.5 फुट रहेंगी. उमर 5 साल. उमर 5 साल और उंची 4 फूट कशी बे? 5 सालात बैलाची उंची होते साहेब 4 फुटाची. म्हणजे रंगा पतंगा तू हे बैल आहे. जुम्मन बैल हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जातो, परंतु त्याची नोंदणी होत नाही. त्यानंतर जुम्मन स्वतः आपला मित्र पोपट याच्यासह ते बैल कसे सापडतील याच्या शोधाचा प्रवास करतो. का झालं बिजुम्मन? कंप्लेंट घेतली नाही, मलेच हाकलून दिलं बे त्यांनी. का करायला पाहिजे आता? आपल्या जोशी बोकड जाऊ. दोन्ही बैलांना कडक मंगळे. बैलाले मंगळ. माया पोटच्या पोरासारखे बैल होते ते बी गेले. सायाच्या माया लेकरावानी सांभाळले मी माया बैल. असं तर झालं नसल का तू हे रंगा पतंगा प्रेमात पडून पळून गेले असतील? अशातच एकदा एका उपग्रह वाहिनीचे 2 पत्रकार त्या गावामध्ये दुष्काळाच्या बातमीसाठी येतात. त्यावेळी त्यांना पोपटकडनं कळतं की जुम्मनच्या हरवलेल्या बैलाची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतलेली नाही आणि सरकारी पातळीवरही उदासीनता आहे. हीच बातमी आहे अशी ती वाहिनी दाखवते. त्या बातमीमुळे त्या वाहिनीचा TRP वाढतो आणि त्या गावामध्ये इतर वाहिन्यांची धावपळ सुरू होते. इट्स क्वाइट अन इंटरेस्टिंग स्टोरी. एक काम करू, तुमचे बैल रंगा पतंगा म्हणालात ना, हो. ते शोधायचा प्रयत्न करूयात. पाच तुम्ही आता काय मजा मजा होतीये ते. जुम्मन आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे तुले कस काय वाटून राहिलं ते सांग ना मस्त. तू हा बाप मसनात गेला तेव्हा तुले का वाटलं होतं? रंगा पतंगाच्या शेणाचा आवाज अजूनही या ठिकाणी येतोय. अल्लाह ताला की दुआ. हिंदू संस्कृतीचं प्रतीक म्हणजे जुम्मन भाई. पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या ऑलरेडी चौकशा सुरू झाल्या. आपण त्याच्याकडे येणार आहोत, पण त्या अगोदर आपण निलिमाताईंचं मत जाणून घ्या. निलिमाताई, निलू, या सगळ्याची गंमत जम्मत मध्ये हा चित्रपट आहे. परंतु हा नुसते गंमत जम्मत नाही आहे, तर दुष्काळाचं वास्तव चित्रण आपल्याला ह्या चित्रपटामध्ये अस्वस्थ करून टाकतं. चित्रपट पाहताना थोडंसं पिपली लाईव्हची आठवण येते. प्रसार माध्यमांवरची फिरकी आहे त्याचा थोडासा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. घरनं कुठं जातील बैल? ह्यानंच इथेला कापले असतील बैल. घर में तुम मैयत उठी है, सच लगता है लक्ष्मी. जुम्मनचे बैल जुम्मनच्याच धर्माचे झाले का नाही? जनावरायले कुठे धर्म राहतो का पाहुणं? गाईचा धर्म आहे दूध देणं आणि शेतात राबणं हे बैलाचा धर्म. या चित्रपटाची मांडणी आणि नोंदणी बघताना 1000ची नोट या चित्रपटाची थोडीशी आठवण येते. हा चित्रपट प्रत्यक्षात विदर्भातील बोरगाव मंजू या गावामध्ये चित्रित झाला असल्यामुळे तिकडचा जो वास्तव रखरखीतपणा आहे तो चित्रपटामध्ये आलेला आहे. मकरंद अनासपुरेने जुम्मन अतिशय प्रभावीपणे साकारलेला आहे. त्याच्या कारकिर्दीतली ही पहिली गंभीर भूमिका आहे. गंभीर भूमिकेत देखील आपण अतिशय आत्मीयतेने भूमिका साकारू शकतो हे मकरंदने दाखवलेले आहे. त्याचा चित्रपटाचा शेवट अतिशय चटका लावणारा आहे. संदीप पाठकने पोपट साकारलेला आहे. जुम्मन हा मुस्लिम आहे आणि पोपट हिंदू आहे. यांची दोस्ती आणि जुम्मन मुस्लिम असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आलेला एक वेगळा रंग ह्याचा सुद्धा चित्रपटामध्ये सहभाग आहे. चित्रभाषा चांगली आहे, चित्रपट प्रभावी आहे. अन्य भूमिकामध्ये नंदिता धुरी आहे, गौरी कोंगे आहे. कौशल्य इनामदार यांनी एकच गीत, गझल आणि कव्वाली अशा 2 स्वरूपामध्ये साकारलेला आहे. हा एक चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. या सर्व भानगडीत एक चीज समजली मला. या दुनियेत ज्याचे रंगा पतंग हरपले असतील त्यालाच ते शोधा लागते. अशा प्रकारचा वास्तववादी चित्रपट हे मराठीचं वैशिष्ट्य ठरू लागलेले आहे. या चित्रपटाला 3.5 स्टार.